नमस्कार. आपण पाहत आहात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज. जर आपण नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त ग्रुपवर पाठवा. कळवण देवीच्या प्रांगणामध्ये यथोचित अशा प्रकारचा फलाहार देऊन चहापान करून सर्व वारकऱ्यांचा या परिवाराने स्वागत केलेलं आहे, सत्कार केलेला आहे. खरोखर अध्यात्म ही जगामध्ये सर्वश्रेष्ठ गोष्ट आहे आणि अध्यात्माची कास धरली, अध्यात्माच्या मार्गाने जर आपण गेलं तर जीवनामध्ये कुणालाही कशाची कमतरता पडत नाही. देवावर श्रद्धा ठेवा, निश्चित देव आपल्याला भरभरून दिल्याशिवाय राहत नाही. देवाला आपण जर एका हाताने दान दिलं तर हजारो हाताने देव आपल्याला दान देत असतो. अध्यात्माची कास धरली, अध्यात्माच्या मार्गाने जर आपण गेलं तर जीवनामध्ये कुणालाही कशाची कमतरता पडत नाही. देवावर श्रद्धा ठेवा, निश्चित देव आपल्याला भरभरून दिल्याशिवाय राहत नाही. देवाला आपण जर एका हाताने दान दिलं तर हजारो हाताने देव आपल्याला दान देत असतो. देवाकडे आपण 2 पावलं गेलं की देव आपल्या भक्ताच्या स्वागतासाठी हजारो पाऊल दूर येत असतो. मी तर आवर्जून म्हणेल की या 15 दिवसाच्या कालावधीमध्ये, आषाढी वारीच्या 15 दिवसाच्या कालावधीमध्ये पंढरीचा पांडुरंग हा पंढरपूरला मंदिरामध्ये विटेवर उभा नसतो. पुन्हा एकदा लक्षात घ्या, पंढरपूरमध्ये या 15 दिवसामध्ये पंढरीचा पांडुरंग विटेवर उभा नसतो. मग तो असतो तरी कुठं? तो भगवान परमात्मा भारताच्या जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये या 15 दिवसामध्ये फिरून आपल्या भक्ताचं नेमकं काय चाललंय ते पाहण्यासाठी तो भ्रमण करत असतो. मी आवर्जून या ठिकाणी मोठ्या लोकांचं ऐकलेलं एक वाक्य, एक विचार आवर्जून या ठिकाणी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व वारकरी मंडळीला सांगू इच्छितो की पंढरपूरकडे जाणारी जे वारकरी मंडळी आहेत, या वारकऱ्याला भेटण्यासाठी पंढरपूरचा पांडुरंग हा प्रत्येक दिंडीमध्ये सामील असतो. आणि नुसत्या दिंडीमध्ये सामील नाही तर प्रत्येक वारकऱ्याला हा पांडुरंग वारीमध्ये 3 वेळा निश्चित भेटतो. फक्त आपल्याला त्याची जाणीव व्हायला पाहिजे, आपल्याला त्याची प्रचिती यायला पाहिजे. आपण जर अंतर्मनाने विचार केला तर भगवंत आपल्याला भेटल्याची प्रचिती आपल्याला निश्चित येते, पण तेवढी आपली श्रद्धा पाहिजे. म्हणून आपल्या महाराष्ट्र न्यूज या चॅनल मार्फत सर्व वारकऱ्यांना मी विनंती करतो की भगवंतावर श्रद्धा ठेवा. एक सुभाषित आहे, श्रद्धावान लभते ज्ञानम. भगवंतावर श्रद्धा ठेवा, निश्चित आपल्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून या ठिकाणी आवर्जून एक हे श्रद्धा ठेवत असताना आपण जर भगवंतावर श्रद्धा ठेवली तर आपल्याला जीवनात कशाची कमी पडणार नाही. म्हणून प्रत्येकाला विनंती आहे की आपण काय करा, जीवनामध्ये एकदा तरी पंढरपूरची पायी वारी करा. ही पायी वारी करत असताना जे फळ आपल्याला मिळणार आहे ते जगामध्ये तुम्ही किती कष्ट करा, किती कमवा, त्याच्यातून मिळणाऱ्या फळापेक्षा हजारो पट फळ या पंढरीच्या वारीमधून आपल्या पदरात पडत असतं. पंढरपूरचे वारकरी हे अधिकारी मोक्षाचे. एकदा जरी पंढरपूरची वारी आपण जीवनात केली तर आपल्याला मोक्ष कुठं शोधायची गरज नाही, मोक्षच आपल्या पदरामध्ये येऊन पडणार आहे. म्हणून सर्वांना विनंती आहे की आपण पंढरपूरची, आळंदीची जीवनामध्ये एकदा तरी पायी वारी करा. आपण सर्वजण या ठिकाणी पालखी सोहळ्यामध्ये सामील होत आहे. दरवर्षी श्री संत विठ्ठल बाबा पायी पालखी सोहळ्याचा रुबाब, वैभव अधिक वाढत जाते. त्याचे एकमेव कारण श्री संत विठ्ठल बाबांवर आपली सर्वांची वारकऱ्यांची असणारी श्रद्धा, आणि त्या श्रद्धेपोटी आपण सर्वजण या ठिकाणी मोठ्या आनंदाने पंढरपूरकडे जात असतो. निश्चित आपण सर्वजण या ठिकाणी सामील झालात. अधिक न बोलता मी महाराष्ट्र न्यूज या चॅनल मार्फत पुन्हा एकदा सर्वांना मी विनंती करतो की आपण काय करा, भगवंतावर श्रद्धा ठेवा. आपल्याला भगवंत काहीच कमी पडू देत नाही. याची प्रचिती 2च दिवसापूर्वी मला स्वतःला आलेली आहे. माझ्या जीवनामधला प्रसंग अर्थात तो मी या ठिकाणी सांगू इच्छित नाही निश्चित, पण भगवंत या वारीमध्ये मला एकदा निश्चित भेटलाय याची मी आपल्याला निश्चित खात्री या आपल्या चॅनलच्या मार्फत देतो. अधिक न बोलता पुन्हा एकदा महाराष्ट्र न्यूज या चॅनलचं मी आमच्या श्री संत विठ्ठल बाबा पायी पालखी सोहळ्याच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो. आपल्याकडून अशाच प्रकारे जगामध्ये होणाऱ्या या आध्यात्मिक गोष्टींचा, आध्यात्मिक घडामोडींचा प्रचार प्रसार व्हावा आणि
आध्यात्मिक चळवळ संपूर्ण जगामध्ये सर्वश्रेष्ठ व्हावी यासाठी आपण प्रयत्नशील राहा अशा प्रकारची भावना व्यक्त करतो आणि आपल्या या न्यूज चॅनलला शुभेच्छा देतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री संत विठ्ठल महाराज की जय. आई राजा सदानंदाचा भैरवनाथाचा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हो समोर बघा तिकडे चालू आहे तिकडे तसं नाही म्हणतो माऊली तुळशी आमच्या जोडीचा घ्यायचा इकडे हो. फक्त तुळशीवाल्या रा 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 उभ्या रा. दादाजी असं मोबाईल होता हो ह्यांना घ्या हे पाहिजे दोघं सर्व घ्या आता सर्वला तुमच्या मोबाईलला मी